नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. आज 13 मे 2024 मतदानाचा दिवस. आपल्या लोकशाही कर्तव्यामध्ये मतकर्तव्य बजावण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आपल्याला घटनेनं दिलेला आहे. ज्याची वयाचे 18 वर्ष पूर्ण झाली आहे ती व्यक्ती आपल्या स्वतःचं सरकार निवडण्याचा अधिकार स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी तरुणांना हा हक्क प्रदान केला. आज मतदान पुणे शहरामध्ये लोकसभेचे उमेदवार त्याचप्रमाणे चंद्रकांतदादा पाटील, नीलमताई गोरे आदी मान्यवरांनी केलं. जाणून घेऊयात त्यांचे मतदान. खऱ्या अर्थानं आज मला इतका प्रचंड आनंद होतोय की या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो आणि ह्या गल्लीतच लोकसभेचा उमेदवार मतदान करतोय आणि पहिल्या नंबरचंच बटन आहे. बटन दाबताना इतका आनंद झाला की ह्या गल्लीमधनं मी आज दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि या गल्लीचा मला पूर्णपणे आशीर्वाद आहे, पुणेकरांचा आशीर्वाद आहे. कारण ह्या गल्लीत लहानाचा मोठा मी झालोय, इथं खेळलो बागडलो, त्याच गल्लीमध्ये आज मला मतदान करण्याचा आनंद, हा प्रचंड आनंद आहे आणि हा पुणेकरांचा आनंद आहे. आणि माझं तर माझ्या परिवाराचा, माझा ज्या गल्लीने अंगाव घालणं गेलं त्या गल्लीतच आज मी मतदान करते. मुलांनी पण फर्स्ट टाइम वोटिंग केलं आज तुमच्या? पहिलं मतदान आहे, पहिलं मतदान. फर्स्ट टाइम वोटिंग केलं तू आज? फर्स्ट टाइम वोटिंग केलंय, आनंद आहे. 30 वर्ष आलं सगळे जण माझ्या वडिलांना निवडून देतात. आज माझी पहिलीच संधी निवडून द्यायची. आज पुणेकर खऱ्या अर्थानं निवडणूक जिंकणार आहेत. जी निवडणूक पुणेकरांनी 2 महिन्यामध्ये हातामध्ये घेतली होती, पुणेकरांचा जनमत घेऊन काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आणि पुणेकरांवर विश्वास ठेवून उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर मी पुणेकरांचा उमेदवार झालो. आज पुणेकर, लोकशाही पुणेकर जिंकताना तुम्हाला दिसतील. आज सकाळपासून अनेक नागरिक भेटतात आणि 1 नंबर बटन आणि पंजा हा चालू झालेला आहे पुण्यात. हा 6 वाजेपर्यंत थांबणार नाही. हा लोकसभेपर्यंत पंजा जाणार आहे. इतक्या अनेक वर्षामध्ये नगरसेवकाची निवडणूक लढवलीत, आमदारकीची निवडणूक लढवलीत, आता थेट खासदारकीची निवडणूक लढवताय, त्यासाठी मतदान करताय. असा कधी विचार आला होता गल्लीपासून दिल्लीपर्यंत कधी जाईल? या गल्लीत विट्टी दांडू खेळलो, गोट्या खेळलो, मोठा झालो, धडपडलो. या गल्लीने लहानाचा मोठा पुणेकरांनी केला. आज लोकसभेचं मी मतदान करतोय, प्रचंड आनंद आहे आणि माझ्या स्वतःसाठी करतोय मी. आणि त्याच्यामुळं कुठल्या भावना आता शिल्लक राहिल्या नाहीत. आयुष्यामध्ये मला पुणेकरांनी ह्या भागाने प्रचंड दिले. गल्ली ते दिल्लीचा प्रवास कसा? हा या गल्लीतून दिल्लीत जाणार आहे. आता तुम्ही सगळे आहेत, मी आहे. या इलेक्शनला आहे शेवटी आपलं ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि म्हणून मी आणि माझ्या कुटुंबाने आज MIT शाळेमध्ये आमचं केंद्र आहे. तिथे आम्ही तिघांनी आता, मी पत्नी आणि मुलगी तिघांनी आता मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीत नाव नसण्याच्या अनेक तक्रारी येतात. काय झालं, मागच्या काळामध्ये काही फोटोंच्यामुळे फोटो नाही, कलर फोटो दिले. तर निवडणूक आयोगाचं कधीतरी आता याच्यावरती लक्ष त्यांनी फोकस केलं पाहिजे आणि कधीतरी याद्या नीट करा. आज इतका नागरिकांना मनस्ताप होत होता. राजकीय पक्ष म्हणून आम्ही नेहमीच सहकार्य करतो, खूप कामही करतो, पण शेवटी अथॉरिटी ती असल्यामुळे त्यांनी कधीतरी याद्यांच्या विशेष कामगिरी, माझं तर म्हणणं आहे 12 महिन्याचं काम केलं पाहिजे. निवडणुका आले की सर्वेक्षण सुरू करतात, घरोघरी जायला माणसं जातात, BLO नेमले जातात, पण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हे 12 महिने काम चालू झालं पाहिजे, तर कधीतरी पुढच्या काही निवडणुकांमध्ये अपडेट होत जायचं. वेगवेगळ्या ठिकाणी काही अडचणींचा मतदारांना सामना करावा लागतो. जसं तुम्ही पाहिलं की 4 रांगा असणं अपेक्षित होतं, पण एकच रांग होती. काय सांगितलं अधिकाऱ्यांना? नाही, नागरिकांना तुम्ही 2-2 तास लाईनीत उभे करताय. 4 बूथ आहेत आणि 4 बूथची मिळून एकच लाईन करताय. ही कुठली पद्धत आहे? मला असं वाटतं मुळात यांना प्रशिक्षण नीट दिलं की नाही ही मनात शंका येते. त्यामुळे तशा सूचना केल्या, आम्ही विनंती केली अधिकाऱ्यांना. त्यामुळे आता 4 बूथच्या 4 लाईन झाल्यात. लोकांना जवळजवळ 100-150 लोक एका लाईनीत होते, आता 10-20 लोक एका लाईनमध्ये उभे राहिली. सोपं झालं काम. बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. 2019ला कमी मतदान होतं. मी आत्ता ज्या बूथमध्ये गेलो तुम्हाला सांगतो बघा की 1100 मतदार त्या बूथमध्ये आणि 450 मतदान आत्ता झाले 11 वाजता. म्हणजे जवळपास 38-39% मतदान तर आत्ताच झाले. त्यामुळे मला असं वाटतं पुण्यात सगळीकडे कुठेही गेलं तरी हाच प्रतिसाद आहे. नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीच मतदार बाहेर पडले. पुणे शहरातल्या सगळ्या मतदारांनी आत्ता जो उत्साह दाखवलेला आहे तोच उत्साह दिवसभर चालू राहावा आणि मतदानाची टक्केवारी जशी 2014ला विक्रमी झाली होती काही मतदान केंद्रांमध्ये, तशा प्रकारे लोकांनी मतदानाला उतरत आहेत. याच्याबद्दल मला समाधान वाटतं.
मी अर्थातच आमच्या आवडत्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे. कोण आहे ते मी सांगणार नाही, तुम्ही ओळखू शकता. मी आत्ताच मतदान करून आलो आणि मला सांगायला अभिमान वाटतो, बरं वाटतं की सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभं राहून मतदान केल्यामुळे त्यांच्याशी गप्पाही मारता आल्या आणि हा जो समज राजकीय नेत्यांबद्दल असतो की ह्यांना जास्त सुविधा आहेत, मुळात अधिकृत सुविधा नाहीच आहे की लोकप्रतिनिधी वेगळी रांग, ज्येष्ठांची वेगळी रांग आणि अजूनही आम्ही काही ज्येष्ठांच्या कॅटेगरीत आलो नाही. त्यामुळे नॉर्मल मतदानाबरोबर रांगेत उभं राहून मतदान करताना खूप आनंद झाला. काल आपण पाहिलं की आरोप कोणी कोणावर काही करू शकतं. मला असं वाटतं की हा विषय रात्री संपला. स्वतः सीपींनी मध्यस्थी केली की बाबा रे, अशा प्रकारे आरोप करण्यातून कोणाला अटक करता येत नाही, तुम्ही कंप्लेंट करा. त्याला त्यांनी कंप्लेंट केली आणि पोलीस त्यांचं काम करतात. मला माहित नाही. माहिती नसलेल्या मुद्द्यावर बोलणं बरोबर नाही. दादा, या एवढ्या मोठ्या संख्येनं मतदान बाहेर पडतायत, एवढा उत्साह जो आहे, त्याचा काय अर्थ काढायचा आहे का फक्त कोथरूडमध्ये हे चित्र आहे? नाही, संपूर्ण पुण्यामध्ये आहे. आज सकाळी लवकर उठून मी सगळ्या केंद्रांना मॉनिटर करतो आहे. साधारणतः 700 केंद्र आहेत आणि 2100 बूथ आहेत. सर्व दूर इतकाच उत्साह आहे आणि ज्याला इंग्लिशमध्ये बॉडी लँग्वेज आणि मराठीमध्ये देहबोली म्हणतात, ती जर आपल्याला वाचता येत असेल तर मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या दिशेने, मोदींच्या दिशेने आहे. कारण लोक उत्साहाने थांबून आपल्या हातावरची शाही दाखवतात. हो दादा, मतदान केलं. त्यामुळे बॉडी लँग्वेज इज क्लिअर की खूप वनवे चाललेला आहे. पुण्यातली जी लढत आहे ती एका बाजूला म्हणजे भाजपचा चेहरा विरुद्ध काँग्रेसचा करिश्मा, अशा पद्धतीची लढत बोलली जाते. कारण कसब्याच्या निवडणुकीची पार्श्वभूमी त्याला आहे. लोकसभेमध्ये तुम्हाला काय वाटतं? नाही, बोललं काय जातं यावर काही नसतं. वस्तुस्थिती काय ह्यावर असतं. ही निवडणूक लोक मोदींचे हात मजबूत करण्यासाठी, कारण ते जर हेवी मेजॉरिटीवालं सरकार करू शकलं तर देशामध्ये नाही जगामध्ये मेसेज जाईल की हे खूप मजबूत सरकार आहे. मजबूत सरकारचे फायदे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनुभवले. गेल्या 10 वर्षात या देशामध्ये एकही दंगल झाले नाही, या देशामध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही. ते मजबूत सरकार ही आवश्यक असतात. यासाठी लोक मतदान करणार आहेत. करिश्मा वगैरे महानगरपालिकेमध्ये. दादा, प्रचाराचा एक टप्पा अजून राहिलेला आहे, एक मतदानाचा पेज महाराष्ट्रातला. महाराष्ट्रातला देशातले 3 आहेत. एक विषय पुढे येतो की अजितदादांनी तुम्ही जे बारामतीत वक्तव्य केलं त्यावर नाराजी व्यक्त काही नाही, चुकीचं आहे असं म्हटलं. आपण कसं पाहता येईल त्यानंतर? काही नाराजी व्यक्त केली नाही आणि काही झालेलं नाही. त्यांना असं काही म्हणायचं नव्हतं. विषय संपलाय. राज ठाकरेंनी जी पुण्यात सभा पार पडली त्यामध्ये एक मुद्दा उपस्थित केला की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात आहेत आणि मतदान करा अशा पद्धतीचे. राजसाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांना जे म्हणायचं ते बिनदिक्कतपणे म्हणतात. याचे परिणाम काय होतील वगैरे वगैरे त्याचा ते विचार करत नाही. ते म्हणणं चुकीचं आहे. ते बरोबर त्याचा विचार करतात की ही सर्वसामान्य माणसाची मानसिक आवश्यकता आहे. त्यामुळे वेगवेगळे फतवे काढावर आल्यानंतर सर्वसामान्य माणसानेच त्यांना फीडबॅक दिला की बाकीचे सगळे फतवे काढणार आणि आपण काय करणार. सर्वसामान्य माणसाच्या मनातला आवाज त्यांनी त्याशी बोलून दाखवला. तुम्ही पुण्यात पहिल्यांदा मतदान करताय, पक्के आता पुणेकर झालाय. नाही, मी जिथे जातो तिथे, मी विद्यार्थी परिषदेमध्ये घर सोडलं होतं, ती आमच्याकडे परंपरा आहे. त्यामुळे माझ्याकडे आधी 1 जिल्हा, मग 3 जिल्हे, मग 1 राज्य, मग 3 राज्य, मग ऑल इंडिया. जिथे जाईल तिथल्या लोकांशी समरस होणं, खाण्यापिण्याच्या पद्धतीशी समरस होणं, तिथल्या कल्चरशी, संस्कृतीशी समरस होणं हा माझा स्वभाव आहे. आणि विशेषतः पुणे मला काही नवीन नाही. पुणे पदवीधरचा आमदार मी 2 टर्म होतो. पैसे वाटले जात आहेत असे आरोप दोन्ही बाजूने होत आहेत. काल भाजपने एक निवेदन आरोप करण्याचं स्वातंत्र्य देशामध्ये आहे. त्याची छानबीन, शहानिशा ही पोलिसांनी करायची असते. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं?
अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार. सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. मतदान हा शब्द मतकर्तव्यामध्ये रूपांतरित व्हायला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची इच्छा असते. पण ते होणार कसं? आपलं कर्तव्य आपण बजवायला पाहिजे याची जाणीव आपल्याला कुठेतरी नियमांमध्ये त्याच्याकरता एक जागा करून दिली पाहिजे. उदाहरण घ्यायचं असेल तर आपलं प्रमोशन असेल, बँकेचं गृहकर्ज असेल, अगदी रिझर्वेशनचा मुद्दा असेल, आरक्षणाचा म्हणजे एसटीचा बसचं आरक्षण असेल, तर तुम्ही मतदान केलं असेल तर तुम्हाला प्रायोरिटीने या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी सवलत दिली गेली पाहिजे. इन्कम टॅक्समध्ये सवलत द्या मतदान करणाऱ्यांना, अशी मागणी अनेक वर्षापासून होत असते. पण संपूर्ण देशामध्ये फक्त 3,32,00,000 लोक हे इन्कम टॅक्स पे करतात, तेव्हा त्या लोकांना याचा फायदा देऊन काही उपयोग होईल असं वाटत नाही. पण सर्वसामान्य माणसाला जे रेशन दिलं जातं, आताच्या सरकारची घोषणा आहे की 80 कोटी लोकांना ते रेशन देतात. ते जे रेशन घेतात त्यांना मतदान कंपल्सरी ठेवायला पाहिजे. म्हणजे लोकसभेचं, विधानसभेचं, नगरपालिकेचं, जिल्हा ग्रामपंचायत जी असेल ती, त्या मतदान केल्याशिवाय त्यांना रेशनच मिळणार नाही. मतदानाची टक्केवारी वाढण्याकरता काहीतरी उपाय केला पाहिजे, ही आता गरज सर्व लोकांना आहे. पण राजकीय पक्ष अशी उपाययोजना करायला तयार होतील का? कारण कमी मतदानामध्येच त्यांना त्यांचा खेळ करता येतो. 80 कोटी मतदात्यांमध्ये 40% म्हणजे अगदी 32 कोटी लोक मतदानाचा हक्क बजावतात आणि 150 कोटीच्या देशाचं नियोजन तेवढ्या लोकांच्या हातामध्ये जातं. हे योग्य का? आपल्याला विचार करायला हवा की आता मतदान हा शब्द, दान म्हणजे दातृत्व देणं, हा आपण कोणाला तरी देतो. देशाला तुम्ही काय दान देणार? देशानंच आपल्याला एवढं दान दिलेलं आहे, आपण देशाला काय देणार? मतकर्तव्य असा शब्द त्या ठिकाणी यायला हवा, अशी मागणी आता लवकरच आम्ही पुणे वृत्तदर्शन आणि परिवर्तन संस्थेच्या वतीनं निवडणूक आयोगाकडे करणार आहोत. त्या बाबतीतली सगळी माहिती आम्ही गोळा केली आहे, तज्ज्ञांची चर्चाही केली आहे आणि खरोखरच दान हा शब्द काढून कर्तव्य या शब्दाला तरी आता लोक जुमानतील आणि मतदानाची टक्केवारी वाढेल आणि लोकशाही बळकट होईल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.